तो दारू पितो हे हल्ली एक कॉमन कारण झालंय घटस्फोट घेण्यासाठी, पण बहुतेकदा यांना वस्तुस्थिती काही वेगळी होती. तर आजचा ब्लॉग खरं तर थोडा वेगळ्या विषयावरच आहे. नेहमीप्रमाणे आता लग्नाचा सीझन चालू झालेला आहे. परवा दिवशी एका मित्राचं लग्न होतं, त्याचंही दुसरं लग्न होतं. पहिला घटस्फोट झालेला आणि समोरची व्यक्ती होती, तिचंही दुसरं लग्न होतं, तिचाही घटस्फोट झालेला. दोघांनी ठरवलं एकमेकांची कारणं सांगायची. याने याचं सगळ्या गोष्टी सांगितल्या एकदम क्लिअर वगैरे, आणि तिला विचारल्यानंतर ती म्हणाली तिने एकच कारण सांगितलं, नवऱ्याला घटस्फोट का दिला तर तो दारू पित होता. तो दारू पितो हे हल्ली एक कॉमन कारण झालंय घटस्फोट घेण्यासाठी, पण बहुतेकदा यांना वस्तुस्थिती काही वेगळी होती. ज्या वेळेला आम्ही शहानिशा केली, चौकशी केली, त्यावेळेला कळालं की दारू पितो, पण तो कशामुळे पितो. मी इथे दारू पिणाऱ्याला समर्थन नाही करत आहे, पण काही आघात असे असतात ना, एक तर माणूस व्यसनी होतो, एक तर आत्महत्या करतो, आणि फार कमी लोक सुधारतात. सुधारणारे पण खूप आहेत, पण त्यांना योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन करणारा माणूस भेटला पाहिजे. तर मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्ही कुठल्याही नवीन नात्यामध्ये जात असाल आणि पहिलं नातं असं तुटलं असेल, त्याची शहानिशा करून घ्या. कारण दारू पितो हे एकच कारण घटस्फोटासाठी असतं, त्यासाठी बरीच कारणं असतात. आणि शेवटी ज्या गोष्टी समोर यायच्या त्या आल्या, ठीक आहे. तर त्या गोष्टी मी इथे डिटेलमध्ये सांगू शकत नाही, पण मला एवढंच सांगायचंय त्या मुलीच्या आईला, घरातल्यांना, की तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देताय आणि तुम्ही जे पैसे, मुलगी म्हणजे पैसे कमवण्याचं साधन म्हणून बघताय, तर ते चुकीचं आहे. लक्षात घ्या, जे तुम्ही आज दुसऱ्या बरोबर केलंय ना, तेच तुमच्या बरोबर पण होणार आहे. आणि या गोष्टीची भीती बाळगायची कायम. आणि भावांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की लग्न करायचंय तुम्हाला, कुठलीही शहानिशा पूर्ण केल्याशिवाय ह्या गोष्टीमध्ये पडू नका. त्या बहिणींना पण सांगतो, जर तुम्ही दुसरं लग्न करत असाल तर त्याचाही बॅकग्राऊंड बघा. कारण कसं आहे, शेवटी होतं हे एकदाच होतं लग्न. बऱ्याचदा अपघात होतात, पण फार फार म्हणजे फार आपल्याला काळजी घ्यावी लागते. धन्यवाद.